पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यातील एडेनिपाणी फाट्यानजीक चारचाकी कारने ॲपे रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मुख्य रस्त्यावरून 20 फूट सेवा रस्त्यावर कोसळली। या अपघातात रिक्षात बसलेल्या आई आणि मुलीचा मृत्यू झालाय। शारदा लक्ष्मण सुपणे यांनी अक्काताई भुजंगा एडके अशी मायलेकींची नावे आहेत। सकाळी 6च्या सुमारास हा भीषण अपघात घडलाय। नागाव येथील अक्काताई भुजंगा एडके आणि इस्लामपूर धनगर गल्ली येथील शारदा लक्ष्मण सुपणे या मायलेकी ॲपे रिक्षामधून कोल्हापूरच्या दिशेने निघाल्या होत्या। राष्ट्रीय महामार्गावर एडेनिपाणी हद्दीतील अरुण पाटील ढाब्यासमोर रोडवर सकाळी 6च्या सुमारास आले असता दरम्यान हुंदाई कारने ॲपे रिक्षाला भरधाव वेगाने पाठीमागून जोराची धडक दिली। या धडकेत रिक्षा मुख्य रस्त्यावरून रस्त्यावर कोसळली। रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अक्काताई भुजंगा एडके आणि शारदा लक्ष्मण सुपणे यांचा जागीच मृत्यू झाला। अक्काताई एडके यांना अर्धांगवायू झाल्याने मागील 4 महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील पोर्ले येथे औषध सुरू होतं। या औषधाने अक्काताई यांना फरक पडल्याने 5 महिन्याचा औषध कोर्स सुरू होता। शेवटचा डोस असल्याने सकाळी इस्लामपूरहून ॲपे रिक्षा घेऊन मायलेकी निघाल्या होत्या। वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातलाय। या घटनेची माहिती मिळताच कुरळ पोलीस स्टेशनचे सहपोलीस निरीक्षक विक्रम पाटील, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी बाबरसह टीम घटनास्थळी दाखल झाली। घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला। घटनास्थळी कारची नंबर प्लेट आढळून आली। या नंबर प्लेटवरून चालक रामदास नामदेव सुतार याला कुरळ पोलिसांनी ताब्यात घेत अपघाताचा गुन्हा नोंद केलाय।